शिक्षकांचा नातू आज नांदगाव नगरीचा नगराध्यक्ष। नांदगावच्या राजकारणात आज इतिहास घडतोय। सामान्य शिक्षक कुटुंबातून उगवलेला नेता आणि थेट नगराध्यक्षपदापर्यंतचा हा प्रवास फक्त विजयाची बातमी नाही, तर संघर्ष, निष्ठा आणि नेतृत्वाचा विजय आहे। 1969 साली कैलासवासी शिक्षक भीला ठमाजी हिरे नोकरीनिमित्त नांदगावमध्ये दाखल झाले। ते कैलासवासी नगरसेवक पहलवान रघुनाथ तुकाराम काकळीस यांचे जावई होत। तेव्हा कुणाला कल्पनाही नव्हती की याच कुटुंबातून एक दिवस नांदगाव नगरीचा नगराध्यक्ष जन्म घेईल। भीला ठमाजी हिरे यांचे पुत्र मदन हिरे नांदगाव नगर परिषदेमध्ये तब्बल 32 वर्ष सेवा, प्रामाणिकपणा आणि निष्ठेची ओळख आणि त्याच संस्कारांची शिदोरी घेऊन राजकारणात उतरले। सागर हिरे कार्यसम्राट आमदार सुहासअण्णा कांदे यांच्या संपर्कात येताच शिवसेनेचे बाळकडू आणि नेतृत्वाची खरी शाळा, अत्यंत विश्वासू, निष्ठावंत आणि सच्चा शिवसैनिक म्हणून ओळख असलेले सागर हिरे यांना नांदगाव नगर परिषदेची उमेदवारी देण्यात आली आणि निकाल काय झाला? भरघोस मतांनी दणदणीत विजय। कैलासवासी माजी महसूल मंत्री भाऊसाहेब हिरे यांच्या नंतर तब्बल 68 वर्षांनी नांदगावला पुन्हा एक हिरे लाभला। जन्मभूमी निमगाव, कर्मभूमी नांदगाव आणि आज नांदगाव नगरीचा लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे। कार्यसम्राट आमदार सुहासअण्णा कांदे आणि समाजसेविका अंजुमताई कांदे यांच्या आशीर्वादाने शिक्षकांच्या घरातील नातू आज शहराचा पहिला नागरिक झाला आहे। या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष नांदगाव तालुक्यासह निमगावमध्येही मोठ्या उत्साहात साजरा होतोय। ही फक्त सत्ता नाही, ही विश्वासाची, संघर्षाची आणि जनतेच्या आशीर्वादाची कहाणी आहे। कॅमेरामन विजय भावसार, नांदगाव। संपादक विजय धामणे, नांदगाव। संविधानात साक्षी ठेवून प्रतिज्ञा करतो की मी भारताच्या संविधानावर निष्ठा ठेवीन, कायदे व नियम यांचे पालन करीन व नवनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून माझ्यावर सोपवण्यात आलेली कर्तव्य निष्ठेने, प्रामाणिकपणे, निष्पक्षपणे व निर्भीडपणे पार पाडीन आणि नांदगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सार्वजनिक हित प्रथम म्हणून कार्य करीन, ही आपणा सर्वांना ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। विकी जमतंय का? सही सही ओके।